हे बघा मित्रांनो, हे माझ्यामध्ये असलेला हा बाबळीचा डिंक आहे आणि तो का ते झाडावरती सध्या डिंक काढायचं काम आमचा ओमा या ठिकाणी करलेला आहे आणि हा नैसर्गिक पद्धतीने निघालेला डिंक आहे. भाऊ का तो हे दुसरा एक डिंक आलेला आहे, तुम्हाला इथे मी दाखवतो लगेच. हो का टाक. हो का ताजा ताजा डिंक या ठिकाणी आलेला आहे. एक नंबरचा डिंक निघालेला आहे, पांढरा शिपट. डिंक खायला तर मित्रांनो, गावाकडे अशी मज्जा असते, असे नैसर्गिक काय काय आपल्याला खायला मिळतंय. आणि हे डिंक खाल्ल्यामुळं शरीराला ऊर्जा, आपली पचन संस्था, पचनक्रिया जी आहे हे सुधारण्यास याच्यामुळं हे डिंक खाण्यामुळं सुधारते. आपले सांधेदुखी असेल, हाडं मजबूत हे आपले डिंक खाल्ल्यामुळे होतात. परंतु सगळ्याच झाडांचा डिंक काही खाणं योग्य नसतो. काही काही विशिष्ट झाडाचा डिंक खाणं हेच योग्य असतं, हे पण आपल्याला माहिती पाहिजे. आता आम्ही सध्या बाबळीच्या झाडाचा डिंक काढलेला आहे आणि मी नेटवरती सर्च करून बघितले की बाबळीच्या झाडाचा डिंक खाल्ला तर चालतो का. तर हा बाबळीच्या झाडाचा डिंक खाल्ला तर चालतो. म्हणून मित्रांनो, हा डिंक या ठिकाणी आम्ही काढलेला आहे. तर आता मी बघणार आहे कसा लागतो तो. मला कितीला काय तुटू घे. हो का, हा डिंक या ठिकाणी खाल्लेला आहे. एक नंबरचा डिंक, गोड लागत आहे. मित्रांनो, अशाच गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.